रोजगार म्हणजे आमदाराच्या घरी पाय 50 वेळा गेल्यानंतरही तो आमदारांनी कधी एक रोजगार दिला नाही आणि चंद्रपाल चौकसींनी एकाच वेळेस 50 कंपन्या आणून 4000 लोकांना रोजगार दिला। मी जर आमदार झालो तर सगळ्यात अगोदर मी इंटरनॅशनल रोजगार महोत्सव लावणार आहे। इंटरनॅशनल रोजगार महोत्सवचा बजेट कमीत कमी 1 कोटी रुपये आहे। प्लंबर, सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशियन, आया, नर्स आणि ITIचे पोरं यांना मी माझ्यातर्फे फॉरेनला पाठवणार आहे। नमस्कार, मी रश्मी खेडीकर। महाराष्ट्राचा महासंग्राम विशेष भागात आपण रामटेक या मतदारसंघात पोहोचलेलो आहोत आणि आज आपण अशा व्यक्तीशी चर्चा करणार आहोत। त्यांची ओळखच एक सामाजिक कार्यकर्ता आहेत। सर्वसामान्यांसाठी ते नेहमी धावून जात असतात। सामाजिक कार्यात ते अग्रणी आहेत। रामटेकच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे। पर्यटनाच्या विकासामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिलेला आहे आणि आता ही जी निवडणूक आहे ते अपक्ष लढणार आहेत आणि त्यांचं विजन काय आपण जाणून घेणार आहोत। आता आपल्यासोबत चंद्रपाल दादा चौकसे आहेत। दादा, तुमचं नवभारत नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत। नमस्कार। आता एकंदरीतच आता ही जी निवडणूक आहे तुम्ही कुठल्या मुद्द्याला घेऊन लढणार आहे आणि काय विजन आहे यावेळी? मी ही जी निवडणूक आहे तर बघितलं का प्रत्येक ठिकाणी बेरोजगारी आहे। युवक बेरोजगार आहे, महिला बेरोजगार आहे, शेतकऱ्यांच्या धान्याला भाव नाही। तर मी एक टॅगलाईन वापरली, चंद्रपाल चौकसे आएंगे, रोजगार दिलाएंगे। ती टॅगलाईन लोकांनी मजाकीत गमतीत घेतली। लोकांनी म्हटलं हा इलेक्शनचा फंडा आहे, हे आहे ते आहे, ठीक आहे। मी एक रोजगार महोत्सव घेतला। त्या रोजगार महोत्सवामध्ये मी स्वतःचे 30 लाख रुपये लावले आणि तो रोजगार महोत्सवमध्ये कमीत कमी 2140 युवक युवतींना रोजगार मिळाला। लोकांना एकदम आश्चर्य वाटलं का हाऊ पॉसिबल, कारण की मी 57 महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या नामवंत 57 कंपन्या रामटेकला आणलेल्या होत्या आणि ते बघून लोकांना खूप आनंद झाला। त्याच्यानंतर मी त्यांचे जे HR होते त्यांना आपल्याजवळ ठेवलं आणि त्यांनी परत 2500 लोकांना रोजगार दिला। या पद्धतीनं आजपर्यंत मी 4500 युवक युवतींना रोजगार दिला आहे। त्याच्यामुळे युवक युवती खूप खुश, रामटेककर खुश, पारसुनीकर खुश, अख्खी रामटेक विधानसभा खुश की रोजगार म्हणजे आमदाराच्या घरी पाय 50 वेळा गेल्यानंतरही तो आमदारांनी कधी एक रोजगार दिला नाही आणि चंद्रपाल चौकसींनी एकाच वेळेस 50 कंपन्या आणून 4000 लोकांना रोजगार दिला। त्याच्यामुळे माझा तो रोजगाराचा मुद्दा खूप चांगला गाजत आहे आणि गाजलेला आहे। नाही, आता सध्याच्या परिस्थितीत युवा रोजगार हा खूप मोठा प्रश्न झालेला आहे। पण आता जर आपण रामटेकचा पर्यटन विकासाची गोष्ट केली तर त्याच्यामध्ये विकासात तुमचं नाव जे आहे ते नोंदवलेलं आहे। आता पुढील 5 वर्ष पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसे असणार आहे? नाही, पहिला मी जर आमदार झालो तर सगळ्यात अगोदर मी इंटरनॅशनल रोजगार महोत्सव लावणार आहे। इंटरनॅशनल रोजगार महोत्सवचा बजेट कमीत कमी 1 कोटी रुपये आहे आणि ते मी आपल्या खिशातून खर्च करणार आहे, कोणाकोणाला 5 रुपये मागणार नाही। पण त्या इंटरनॅशनल रोजगार महोत्सवातून प्लंबर, सुतार, गवंडी, इलेक्ट्रिशियन, आया, नर्स आणि ITIचे पोरं यांना मी माझ्यातर्फे फॉरेनला पाठवणार आहे। आज फॉरेन कंपनीमध्ये खूप रिक्वायरमेंट आहे। दाया म्हणजे जी आपल्या मुलाबाळांना जे खेळवते त्यांची इतकी गरज आहे आणि आपल्या इथं ते 130 कोटी जनता असल्यामुळे आपल्याला कळतं सगळे अवेलेबल आहे। तर ते 1 कोटी रुपये खर्च करून मी कमीत कमी 2,500-3 हजार रामटेक विधानसभेतल्या युवक युवतींना मी फॉरेनला पाठवणार आहे। बिलकुल दादा, आणि आता जर आपण पाहिलं कुठलाही निवडणुकीचा मुद्दा झाला किंवा मग सर्वसामान्यांचा मुद्दा BSP फॅक्टर या मुद्द्यावर लढतो। BSP फॅक्टर म्हणजे बिजली, सडक, पाणी। तर सद्यस्थितीमध्ये तुमच्या मतदारसंघात या गोष्टी सद्यस्थितीमध्ये कशा आहेत आणि जर तुम्ही आमदार झाले तर याच्यावर काय नियोजन असणार आहे? बिजली, सडक, पाणी हे आमदार फंडातून किंवा सरकारी फंडातून करण्यात येणारे कामं आहेत। तिथं कोणी आमदार राहो, कोणी जास्त करेल, कमी करेल, हे करेल, मी या गोष्टीकडे अजिबात लक्ष देत नाही। ज्या मूलभूत आहेत, जसं आपल्या बचत गटच्या महिला 50 वर्ष झालेले आहेत बचत गट होऊन, पण त्या बचत गटच्या महिलांना अजूनपर्यंत कोणत्याही पद्धतीचा रोजगार मिळालेला नाही। सगळं काही ते बनवू शकतात, प्रश्न येते विकण्याचा, बाजारपेठच नाही। मग मी काय केलं की मी नागपूर, पुणे, मुंबई, नाशिक इथं मोठमोठ्या कंपनीशी टायअप केलं। लिज्जत पापड, रामबंधू, अचार, सुरुसी मचाले, आपला सायकर ब्रँड अगरबत्ती यांचं सगळ्यांची टायअप केलं आणि मग मी रामटेक मतदारसंघातील कमीत कमी 30,000 युवतींना आणि महिलांना मी प्रशिक्षण दिलं
ते याच्यासाठी की क्वालिटी प्रोडक्ट कसं बनवायला पाहिजे. आणि मला आनंद आहे इलेक्शन संपल्यानंतर परत तो मुद्दा मी करणार आहे आणि मतदारसंघातील प्रत्येक महिलेला 25 ते 30,000 रुपये महिना घर बसल्या मिळेल याकरिता मी पूर्ण कार्य करणार आहे. आणि मला 100% कॉन्फिडन्स आहे की हे सगळं इतकी मोठी बाजारपेठ असल्यावर आणि आमच्या गृहिणींना हे सगळं चांगलं बनवता आल्यावर आणि क्वालिटी प्रोडक्ट असल्यावर विकत घेणाऱ्यांची लाईन लागणार आहे. नक्कीच नक्कीच दादा, सातत्याने आता तुम्ही कार्यरत आहात. रोजगाराचे मुद्दे झाले, महिलांच्या बचतीगटाबद्दल, त्यांच्या प्रशिक्षणाबद्दल तुम्ही खूप फोकस्ड आहात आणि इतकं सातत्याने विकास काम करणार. मग पर्यटनाच्या क्षेत्रातही तुम्ही बराच विकास केलेला आहे. इतकं सगळं तुमचे विकास कामं बघता मतदार किती साथ देतील या निवडणुकीत? 100%, 100%. मी तुम्हाला म्हणजे सांगतोय, आज माझ्याकडं कोणताही नेता नाही, माझ्याकडं कोणताही कार्यकर्ता नाही. कारण की हे जे मोठे लोक आहेत यांनी माझे कार्यकर्ते सगळं विकत घेऊन घेतलेले आहेत. अच्छा. आज मी वन मॅन आर्मी लढत आहो, एकटा माणूस. पण मी जेव्हाही बाहेर पडतो माझ्याबरोबर अख्खी जनता माझ्याबरोबर असते. ती एक मोठा आनंदाची बाब आहे. आणि त्या जनतेच्या कोर्टामध्ये मी माझी रिट पिटिशन टाकलेली आहे आणि मला 100% खात्री आहे की जनता मला न्याय देईल. नक्कीच दादा, शेवटी आमच्या जनतेला, प्रेक्षकांना तुम्ही काय सांगणार? नाही, प्रेक्षकांना हे सांगतो की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिला आहे. टाटा बिर्लालाही एकच वोट आहे, रिक्षेवाल्यालाही एक वोट आहे. कृपा करून आपलं मतदान विकू नका. कारण की मतदान विकल्यानंतर 5 वर्ष ते आनंद घेतात आणि तुम्ही रडत बसता. त्याच्याऐवजी तुम्ही इमानी इतबारे चांगल्या सक्षम माणसाला निवडून द्या. पूर्ण फरक पडेल, पूर्ण राज्यात फरक पडेल, पूर्ण देशात फरक पडेल. याच्यात मी तुम्हाला जर वेळ असेल तर 2 मिनटाची एक गोष्ट सांगतोय. आपला जो हिटलर होता, जेव्हा आपल्या भारतातील काही लोक, राजेशाही लोक त्यांना भेटायला गेले तर हिटलरनी एक कोंबडा आणला. कोंबडा आणल्यानंतर त्याचे एक पंख काढलं त्यांनी. कोंबडा चिखत होता आणि लोक म्हणत होते हिटलर तू किती क्रुएल आहे. त्यांनी दुसराही काढला. आता तो कोंबडा मरणासन्न अवस्थेत आला. मग हिटलरनी काय केलं, तो तडफडत असताना काही दाणे त्याच्यासमोर टाकले. तो कोंबडा ते दाणे खायला उठला, हळूहळू चालत आला आणि दाणे खायला लागले. आता हिटलर समोर होता, कोंबडा त्याच्या मागं होता. हीच परिस्थिती अख्ख्या भारताची राज्यकर्त्याने करून घेतलेली आहे. आपले सगळ्यांचे पंख छाटून घेतलेले आहेत. आपल्याजवळ काहीच नसल्यामुळं 1500 रुपयाची लाडकी बहीण योजना असो की 2000 रुपये शेतकऱ्याच्या शेतासाठी असो, आपण त्यांच्या मागं धावत आहोत. मी सगळ्या जनतेला म्हणतो आहे की हे सगळे पैसे आपले आहेत. तुम्ही जर चांगल्या सक्षम लोकांना निवडून दिलं तर पूर्ण परिवर्तन होईल आणि आमच्या रामटेकला तर परिवर्तन हे 100% होणार आहे. आणि तुमच्या म्हणजे आमच्या जनता जनाची कृपा राहील तर मी तुम्हाला नेक्स्ट इंटरव्ह्यू ॲज आमदार म्हणून देईल. बिलकुल. आणि हे स्वप्न लवकरच पूर्ण अशी आशा आम्ही करतो दादा. मी नवभारत नवराष्ट्राशी जोडले, तुमचा संवाद साधला, तुमचा वेळ दिला, त्यासाठी आपले खूप खूप आभार आणि येणाऱ्या वाटचालीसाठी या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. तर आज आपण रामटेक या मतदारसंघात आलो आहे. दादांशी आपण चर्चा केली, त्यांचं व्हिजन जाणून घेतलं आहे. कारण पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जो त्यांचा विकास कामाचा मोलाचा वाटा यांचा इथे राहिलेला आहे, त्यासोबतच अनेक रोजगार म्हणावं, रोजगार त्यांनी युवांना दिले आहे, महिलांसाठी प्रशिक्षण सुरू केले आहे, कार्यरत आहेत, आत्ताही कार्यरत आहे, आधी आहे आणि आता पुढेही ते सतत कार्यरत राहणार आहे. या समाजाचा विकासासाठी त्यांचं योगदान राहिलेलं आहे. सातत्याने जनतेच्या मदत असतात, जनतेच्या काय समस्या आहेत ते जाणून घेत असतात आणि त्याचं निराकरणही ते पुढे करत असतात. आताही ते प्रचारातच होते आणि त्याच्यात जनतेच्या मदत, त्यांच्या काय समस्या ते जाणून घेत होते. मात्र या रामटेक या मतदारसंघात पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. याचे अपडेट मी तुमच्यापर्यंत देत राहणार आहे. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडेकर, नवराष्ट्र, रामटेक.